नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जुलै 2026 पर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत समोर आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। आजच्या अपडेटमध्ये बेसिकली दोन मोठे मुद्दे जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत। ओके, पहिला म्हणजे की 2019 नंतर मिळालेल्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश करण्याची मागणी असेल आणि दुसरा म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यात होत असलेला विलंब। या दोन्ही विषयांबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मंडळींनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात मोठी अपडेट म्हणजे की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने MSOGA ओके केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे PM किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पात्रता निकष बदलण्याची मागणी केलेली आहे। संघटनेचे म्हणणे असे आहे की 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन खरेदी केलेले, वारसा हक्काने जमीन मिळालेले ओके किंवा कौटुंबिक वाटणीमधून जमीन मिळालेले अनेक प्रत्यक्ष शेतकरी आजही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। ओके, मोठ्या प्रमाणावर। आता संघटनेच्या कोणकोणत्या प्रमुख मागण्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। आता पहिली म्हणजे की पात्रतेचा विस्तार। ओके, आता 1 फेब्रुवारी 2019 नंतर मिळालेल्या सर्व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नमो शेतकऱ्यांनी PM किसान योजनेत समाविष्ट करावे। ओके, ही अशी पहिली अट आहे। ओके, नंतर म्हणजे की प्रलंबित हप्ते द्यावेत। ओके, जे शेतकरी पात्र असूनही केवळ पात्रतेच्या विद्यमान नियमांमुळे वंचित राहिलेले आहेत त्यांचे सर्व प्रलंबित हप्ते जे आहेत ते तातडीने वितरित करावेत अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तिसरी अट म्हणजे की प्रत्यक्ष शेतकरी हा निकष लागू करावा। ओके, संघटनेचे असे म्हणणे आहे की जमिनीची नोंद कोणत्या तारखेला झाली यापेक्षा प्रत्यक्ष शेती करणारा शेतकरी कोण आहे यावर पात्रता निश्चित करण्यात यावी। ओके, आणि चौथी अट म्हणजे विशेष नोंदणी मोहीम राबवावी। ओके, याशिवाय योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना शोधण्यासाठी विशेष नोंदणी आणि पडताळणी मोहीम सुरू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। आता आंदोलनाचा इशारा सुद्धा एकतर्फी झालेला आहे। संघटनेने स्पष्ट इशारा दिलेला आहे की जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 9व्या जो हप्ता आहे तो अद्याप प्रलंबित आहे। लाखो शेतकरी या अपडेटची वाट पाहत आहेत की ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार। ओके, तर 17 जुलै 2026 पर्यंत हा जो हप्ता आहे तो अजूनही वितरित झालेला नाही आहे। PM किसानचा हप्ता मिळाला पण नमोचा नाही असं शेतकरी मंडळांचं म्हणणं आहे आणि खरंच असं होत आहे। ओके, कारण की अजूनही नमोचा हप्ता आलेला नाही आहे। 20 जून 2026 रोजी PM किसान योजनेचा 23वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता। मात्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे। ओके, आता शेवटचा जो हप्ता होता तो कधी मिळाला याची जर आपण बघितली डेट, ओके याची जर आपण डेट बघितली तर यापूर्वी 16 मार्च 2026 रोजी 8वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता। ओके, या हप्त्याअंतर्गत सुमारे जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1774 कोटी जमा करण्यात आलेले होते आणि 9वा हप्ता का रखडला याचं जर आपण कारण बघितलं तर सध्या विविध स्तरांवर निधी अभावामुळे 9व्या हप्त्याला विलंब होत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। ओके, मात्र याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख किंवा घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे। ओके, 9वा हप्ता कधी मिळू शकतो, ओके हे जर आपण कंडिशन जर चेक केली तर सध्या उपलब्ध माहितीनुसार निधीची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतरच 9वा हप्ता वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, परंतु अधिकृत तारीख अजून तरी अद्याप जाहीर झालेली नाही आहे। ओके, आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बेसिकली केंद्र सरकारच्या PM किसान योजनेतील 6,000 व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारकडून आणखीन 6,000 रुपये दिले जातात। ओके, आणि ही जी रक्कम आहे दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। यामुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपये आर्थिक सहाय्य सुद्धा मिळते। ओके, तर शेतकरी बांधवांनो, 9व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होतात सर्वप्रथम माहिती देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन या चॅनलद्वारे व्हिडिओ नवीन टाकून। ओके, त्यामुळे अशाच विश्वासार्ह सरकारी योजना आणि कृषीविषयक अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलसोबत जोडलेले राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।